हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाट्याचा किस कसा करायचा तो पाहणार आहोत। उपवासाचा आहे, त्यासाठी एक मोठा बटाटा घेतला आहे, साल काढून घ्यायचं आहे। मोठ्या खिसणीने असा खिस तयार करायचा आहे। खिस पाण्यातच करायचा आहे, म्हणजे नंतरसुद्धा तो पाण्यातच ठेवायचा आहे। पाण्यात ठेवल्यामुळे तो काळा पडत नाही। नंतर आता उकडण्यासाठी आपण तो पाण्यातनं बाहेर काढून घेऊया दुरडीमध्ये। उकळण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवून घ्यायची आहे। तुरटी फिरवल्यामुळे खिस जो आहे तो पांढरा शुभ्र आणि छान होतो। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता जो आपण सगळा खिस पाण्यातून बाहेर जो काढलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहत असाल अगदी पांढरा शुभ्र आणि छान आपला बटाट्याचा खिस तयार झालेला आहे। याला उकळण्यासाठी सुद्धा खूप वेळ नाही लागत। एक 2-3 उकळी आल्यानंतर थोडंसं दाबून बघायचं आहे खिस शिजला आहे का, आणि नंतर त्यानंतर परत एकदा पाण्यातून काढायचं आहे त्याला उकळत्या। अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे। ह्या चिवड्यामध्ये सुद्धा हा खिस छान लागतो आणि उपवासासाठी सुद्धा चालतो। तर असं हे व्यवस्थित उन्हात पसरून घ्यायचं आहे। एका दिवसातच खिस छान वाळतो। सुकल्यानंतर आता आपण तो तळून बघणार आहोत। तुम्ही पहा, अगदी छान तळल्या जाणार आहे, फुलतो पण आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे। तर अशाच उपवासाच्या आणि वेगवेगळ्या उन्हाळी पदार्थाच्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। बटाट्याचा किस तयार आहे।